हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती पैठण तालुक्यातील बिडकीन शहरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला दिनांक 18 फेब्रुवारी रोजी महाराजांच्या पुतळ्याला दुधाने अभिषेक घालण्यात आला, तर बुधवारी सकाळपासूनच शहरात फुलांची सजावट आणि विद्युत रोषणाई करण्यात आली। त्यामुळे बिडकीन शहरात सणासुदीचे वातावरण अनुभवायस मिळत आहे। हिंदू दिनदर्शिकेनुसार फाल्गुन वद्य तृतीया शके 1551 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवरायांचा जन्म झाला। क्रांतिकारी महामानव महात्मा फुले यांनी रायगडावर जाऊन शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली। त्यानंतर 1870 मध्ये पहिल्यांदा शिवजयंती साजरी करण्यात आली। पुढे लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवासोबत सार्वजनिक शिवजयंती उत्सवाला बळ दिले। आजही तिथीनुसार आणि तारखेनुसार अशी दोन वेगवेगळी शिवजयंती साजरी केली जाते। बिडकीन शहरात 18 फेब्रुवारी रोजी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला दुधाने अभिषेक करण्यात आला। तसेच बिडकीन शहरातील मुख्य चौकात फुलांची आकर्षक सजावट, विद्युत रोषणाई करून वातावरण रंगमय केले गेले। सायंकाळी आरतीने कार्यक्रमाची सुरुवात केली। तसेच तरुणाईने डीजेच्या गाण्यांवर थिरकत जल्लोषात शिवजयंती साजरी केली। या कार्यक्रमात महिलांसह पुरुष तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते। त्यामुळे बिडकीन शहरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले। छत्रपती संभाजीनगरचे खासदार संदीपान भुमरे यांची या विशेष कार्यक्रमात उपस्थिती होती। त्यांनी छत्रपती शिवरायांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी सर्वांनी एकजुटीने राहावे असे मार्गदर्शन करत आवाहन केले। छत्रपती शिवाजी महाराजांना जयंतीनिमित्त साजरी करण्यात आलेल्या या उत्सवाने बिडकीन शहरात एकात्मता, बंधुता आणि इतिहासाची जाणीव निर्माण झाली असावी। शिवभक्तांनी घेतलेल्या पुढाकारातून नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे। बिडकीन पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश शेळकेसह महेश घुगे, अशोक माने, मनजित सिंग सेना आणि त्यांच्या टीमने मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता। यावर्षी शिवजयंतीचा कार्यक्रम मोठा ठेवण्यात आला, तरी बिडकीन पोलिसांनी मेहनत करून परिश्रम घेतले आहेत। प्रतिनिधी अलीम शेख, NTV न्यूज मराठी, छत्रपती संभाजीनगर।